तुम्हाला एक सीन दाखवतो काय झालंय। नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव। स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे रविवार आणि आपला भटकंतीचा दिवस। तर मी आणि स्वयं माझा भाऊ आम्ही निघालो आहे पालघर जिल्ह्यात असणाऱ्या वाघोबा वॉटरफॉलला भेट देण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आम्ही आता चाललो आहे वाघोबा वॉटरफॉलला भेट द्यायला। तर हा वॉटरफॉल खूप प्रसिद्ध आहे, पालघर जिल्ह्यामधला खूप प्रसिद्ध वॉटरफॉल आहे। तर चला आता लवकर पोहोचूया वॉटरफॉलला। आणि इथून मला आता 50 किलोमीटर दाखवत आहेत, म्हणजे जवळपास आपल्याला 1 तास तरी लागणार आहे इकडे पोहोचण्यासाठी। भरपूर असे वॉटरफॉल आहेत ज्याला ट्रेकिंग करून तुम्हाला वॉटरफॉल पर्यंत पोहोचावं लागते, पण हा जो वॉटरफॉल आहे ह्याला कुठलाही ट्रेक करायला लागत नाही आणि हा रोडच्या बाजूलाच आहे वॉटरफॉल। तर आता आम्ही ब्रिजच्या खालून चाललो आहे, कारण का आता आपल्याला वरळी फाट्याला लेफ्ट घ्यायचं आहे। तर हा समोर आहे वरळी फाटा आणि आता आपण पालघरमध्ये एंटर होतोय। मस्त असं क्लायमेट झालं आणि हलकं असं पावसाची सुरुवात सुद्धा झालेली आहे। मान्सूनमध्ये राईड करायला खूप मजा येते आणि समोर हे दोन्ही बाजूला हिरवळ आणि हा मोकळा रस्ता, खूप मजा येते राईड करायला। तर वाघोबा घाटाची सुरुवात सुरू झालेली आहे आणि आता आपण जवळच पोहोचलोय वाघोबा वॉटरफॉलच्या। तर मित्रांनो, हा आहे वाघोबा वॉटरफॉल आणि आम्हाला वाटलं अजून जास्त फ्लो असेल, पण थोडाच फ्लो आहे इथे। तर याच्यात आता थोडीशी आम्ही मजा करून घेतो। मित्रांनो, मस्त असा लहान वॉटरफॉल आहे। पाण्याचं प्रेशर पण जास्त नाही आहे आणि रिस्कची पण गोष्ट नाही आहे की तिथे वाहून जाण्याची रिस्कची पण गोष्ट नाही आहे। एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट आहे। हा समोर आहे रोड आणि रोडच्या बाजूलाच हा वॉटरफॉल आहे। इथे भरपूर गर्दी असते, पण आता सकाळची वेळ आहे म्हणून इथे गर्दी कमी आहे। तर मंडळी, आता आम्ही इथून निघतोय आणि तुम्हाला एक सीन दाखवतो काय झालंय। तुमच्या गाडीवरती पूर्ण माकड बसलेले आहेत, तर त्यासाठी मी आता इथून लवकर निघतोय।
इथे तुम्हाला बाजूला दिसते ती सूर्या नदी आहे. इथूनच पालघर, वसई, विरार, मीरा भाईंदर अशा शहरांना इकडूनच पाणी पुरवठा होतो. तर इथे आपण थोडा वेळ थांबूया. तर म्हणजे हा आहे सूर्या डॅमचं पाणी. खूप छोटे छोटे विअर्स बनवलेले आहेत, त्याला बांध बोलतात. पाणी तुम्ही आणि हे बाजूला तसं फिल्टरेशन प्लांट आहे. इथूनच आपल्या वसई विरारला पाणी सप्लाय होते. मंडळी, जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.